जो वैष्णवीचा ह्या हगवणे कुटुंबियाकडनं जो बळी गेलेला आहे, हुंडा मागून आईवडिलांनी एवढं देऊन सुद्धा त्यांनी आज तिला मारलेलं आहे, अनेक गोष्टींची पैशाची मागणी केलेली आहे आणि हे सगळं तिच्या आईवडिलांनी देऊन सुद्धा आज त्या मुलीच्या अंगावरच्या जखमा जर 24-25 जखमा त्या मुलीच्या अंगावर या लोकांनी केलेल्या आहेत. अशा या लोकांना समाजामध्ये राहण्याची सुद्धा यांची लायकी नाही. ह्या लोकांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आज त्याच कारणाने आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज इथे येऊन आंदोलन करतोय आणि आमची ही मागणी आहे पक्षाच्या वतीने की ह्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. तर एका निरागस मुलीचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे आणि त्याच विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत त्यांच्या हगवणे कुटुंबियाच्या घरावरती शेण फेकून निषेध व्यक्त केलेला आहे. खरं तर आज वैष्णवीला न्याय मिळायची गरज आहे, नाहीतर आज समाजामध्ये अनेक वैष्णवी निर्माण होतील. हे जर थांबवायचं असेल तर या येथील आरोपींना सगळ्यांना फाशीची शिक्षा आणि इथं पूर्ण त्यांच्या गावात त्यांची धिंड काढली पाहिजे. त्याच्याशिवाय या नराधमांचे डोळे उघडणार नाही असं आम्हाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे. खरं तर बिचारीचा या ठिकाणी निर्गुण हत्या केलेली आहे. फाशीचं हे फक्त नाव दिलंय, पण तिचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. तिचं छोटं बाळ तिच्या पश्चात आहे. त्या बाळाचाही विचार न करता तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहे आणि याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो.